नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत ना? आणि नेहमीचा आपला आपुलकीचा प्रश्न, पदार्थ बनवून बघत आहात ना? बनवायलाच पाहिजे. आज मी घेऊन आलेली आहे मशरूमची भाजीची रेसिपी. तुम्ही कधी बनवली आहेत का मशरूमची भाजी? मला कमेंट्समधून नक्की सांगा. आणि मशरूम तुम्हाला आवडतात की नाही आवडत ते पण सांगा. ज्यांना आवडत नसेल ते या पद्धतीने भाजी करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण याची रेसिपी बघूयात. आता सर्वप्रथम आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे मशरूमच्या भाजीसाठी लागणारा. त्याच्यासाठी आपण 2 मीडियम साईजचे टमाटर घेतलेले आहेत आणि ते आपल्याला रफली चिरून घ्यायचे आहे. मोठे मोठे चिरले तरीही चालतील, कारण की आपल्याला हे मिक्सरमधून काढायचे आहे. तर आता आपले हे टमाटर चिरून झालेले आहे. आपण हे मिक्सरमध्ये टाकूयात आणि आपण याची पेस्ट बनवून घेऊया. आता आपली पेस्ट ही तयार आहे. आता आपल्याला 4 ते 5 मीडियम साईजचे कांदे घ्यायचे आहेत आणि ते चिरून घ्यायचे आहेत. मोठे मोठे चिरले तरीही चालतील. आपण याचं पहिले साल काढून घेऊया आणि हे कांदे चिरून घेऊयात. मी 2 टमाटरसाठी 4 कांदे घेतलेले आहेत. तुम्हाला टमाटर जास्त आवडत नसतील तर तुम्ही 1 टमाटर घेतलं तरीही चालेल. आणि आपण हे असे कांदे चिरून घेऊयात. मी कांदे उभे चिरत आहे. तुम्ही हे मोठे मोठे चिरले तरीही चालतील. आता मी 4 ते 5 कांदे चिरून घेत आहे मीडियम साईजचे. आता आपले कांदे हे चिरून झालेले आहेत. आता आपल्याला एका कढईमध्ये 2 टीस्पून तेल घ्यायचं आहे आणि तेल थोडं गरम होऊ द्यायचं आहे. आता तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला 1 दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे. 2 तेजपत्ते टाकायचे आहेत. त्यानंतर 2 मिरे टाकायचे आहेत. 2 लवंगा टाकायच्या आहेत. आणि हे थोडंसं आपल्याला तळून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये थोडं शिजवून घ्यायचं आहे. आता आपण जो कांदा चिरून घेतलेला आहे तो यामध्ये टाकूया. आपल्याला कांदा एकदम शिजवून नाही घ्यायचा आहे, पण 5 ते 7 मिनिट थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे. तर आपण हा कांदा टाकून घेतलेला आहे आणि आता हा मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपल्याला 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहे. तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. नंतर 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 1 अद्रकचा तुकडा टाकलेला आहे. आता आपण हे 5 ते 7 मिनिट थोडंसं ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घेऊया. आता आपला कांदा हा झालेला आहे. आपण गॅस बंद करूयात आणि कांदा थंड होऊ देऊया. आणि थंड झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरमधनं काढून घ्यायचं आहे. आपली पेस्ट ही तयार आहे. आता आपल्याला मशरूम चिरून घ्यायचे आहे. त्यासाठी पहिले आपण मशरूम पाण्यात टाकले आहे आणि आपल्याला याची माती काढून घ्यायची आहे. स्वच्छ हे धुवून घ्यायचे आहेत. स्वच्छ ते हाताने पूर्ण त्याची माती काढून घ्यायची आहे. आणि आता आपण हे चिरून घेऊयात. मी हे उभे चिरून घेत आहे. तुम्हाला हे लहान लहान चिरायचे असतील तर तशी तुम्ही चिरू शकता. आता एक एक करून आपण हे सगळे चिरून घेऊयात. आता अजून एक तुम्हाला चिरून दाखवते. असा मशरूम असतो दिसायला. आता मशरूममधनं आपण एक चिरून घेऊया आणि उभे उभे चिरून घेऊया. तुम्ही याचे छोटे तुकडे केले तरीही चालेल. आता आपण एक कढई घेतलेली आहे. कढईमध्ये 1 ते 1.5 टेबलस्पून तेल टाकायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे आणि जिरं थोडंसं 2 मिनिट तडतडू द्यायचं आहे. जिरं तडतडलं की आपण जी कांद्याची पेस्ट बनवलेली होती, त्या मसाल्याची पेस्ट, ती आपण याच्यात टाकणार आहोत. चमच्याने आपण हे टाकूया आणि मिक्स करून घेऊया. आता थोडंसं तेल सुटेपर्यंत आपल्याला 2 ते 3 मिनिट ही परतवून घ्यायची आहे. आता पाहायला थोडं तेल सुटलेलं आहे. आता 2 ते 3 मिनिट झाल्यानंतर यामध्ये आपण टमाटरची पेस्ट टाकणार आहोत, आपण जी बनवली होती ती, आणि मिक्स करून घेणार आहोत. आता आपल्याला हा मसाला शिजू द्यायचा आहे. 8 ते 10 मिनिट चांगल्या प्रकारे शिजू द्यायचा आहे. तो आपल्याला कच्चा नाही लागला पाहिजे.
हे बघायला तेल सुटत आहे हळूहळू. आता आपला मसाला हा शिजलेला आहे. यामध्ये आपण 1.5 टीस्पून तिखट टाकणार आहोत, 1 टीस्पून गरम मसाला टाकणार आहोत आणि अर्धा टीस्पून हळद टाकणार आहोत आणि चवीनुसार मीठ. मी 1 टीस्पून मीठ टाकलेलं आहे आणि आपण हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया. अजून आपण ते 5 ते 7 मिनिट मसाला शिजू देऊया. मसाला शिजला हे कसं कळतं, तर तेल हे वेगळं होतं. हे बघा, मसाला आपला हा शिजलेला आहे. यामध्ये मी आता धणे जिरे पावडर टाकलेली आहे 1.5 टीस्पून. आता आपला हे मसाला चांगल्या प्रकारे शिजलेला आहे. 10 ते 15 मिनिट लागतात मसाला चांगल्या प्रकारे शिजायला. मसाला शिजल्यानंतर कलर हा असा चेंज होतो. पहिले आपल्या मसाल्याचा कलर वेगळा होता आणि आता तो छान डार्क झालेला आहे. तर आता आपला मसाला शिजल्यानंतर यामध्ये आपल्याला मशरूम टाकायचे आहेत. तर आपण मशरूम सगळे चिरलेले याच्यात टाकूया. तुम्ही म्हणाल की पहिले पाणी टाकायला हवं होतं, पण मशरूमला मसाला चांगल्या प्रकारे कोट झाला पाहिजे, त्याच्यामुळे मी पहिले मशरूम टाकत आहे आणि चांगलं मिक्स करून घेत आहे. चांगलं आपण मिक्स करून घेऊया. आता मिक्स केल्यानंतर 2 ते 3 मिनिट आपण हे शिजू देऊया आणि मग यामध्ये आपण गरम पाणी टाकणार आहोत. पाणी हे गरम टाकलेलं आहे. गरम पाणी टाकल्यामुळे आपल्या भाजीला चांगली तर्री येते, तेल सुटतं. आता आपण हे 10 ते 15 मिनिट शिजू देऊया. मी कमी गॅसवर ठेवलेला आहे. गॅस मीडियमच ठेवायचा, एकदम लो पण नको आणि एकदम हाय पण नको. आता याच्यात आपण कोथिंबीर टाकून घेऊया आणि 10 ते 15 मिनिट आपण ही शिजू देऊयात. तुम्ही मशरूमची भाजी कशा प्रकारे करता की नाही करत ते मला कमेंट्समधून नक्की सांगा. आता बघा उकळी आलेली आहे आपल्या भाजीला. आता 10 मिनिट झालेले आहे. आपण गॅस बंद करूया. तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट सेक्शनमधून नक्की सांगा. तुम्ही वेळात वेळ काढून माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद. लवकरच भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तिथपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि बघत रहा कुक विथ धना.